हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम। मी ऑगस्टमध्ये अपलोड केलेल्या होम क्लिनिंगच्या व्हिडिओला 1.6K व्ह्यूज आलेले आहेत आणि मागच्या नवरात्रीमध्ये मी आमचा देवारा रंगवला होता, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता, त्याला 3K व्ह्यूज आलेले आहेत। आणि नुकतंच नवरात्री निमित्त जी मी शूटिंग करते आहे त्याचा 2 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ, त्याला 400 पेक्षा पण जास्त व्ह्यूज आलेले आहेत। तर त्यामुळे सर्व यूट्यूब फॅमिलीचं आणि माझ्या चॅनलवरती सर्व असलेल्या व्ह्यूअर्सचा खूप खूप धन्यवाद। आता घर धुण्याची, घर स्वच्छ करण्याची म्हणजे मी गोष्ट केली आहे, तर ते पण सांगते। त्याच्या आधीच जर तुम्ही झाडझटक केली, एकदा वेळ मिळेल तेव्हा घर जर पुसून काढलं, जर जेव्हा तुम्ही घर धुणार तेव्हा थोडा कमी कचरा निघेल, तुम्हाला थोडी कमी मेहनत करावी लागेल। त्याच्या आधीच थोडं स्वच्छ करून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे। घर आवरताना काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि आपल्याकडून कुठं चूक होते, सगळ्यात महत्त्वाची चूक होते प्रोकास्टिनेट करण्यामध्ये। ज्या म्हणजे महिला सगळं घराला एकदा रोज रोज ऑब्झर्व करतात आणि त्यांच्याकडून एखाद्या दिवशी काम राहिलं असेल तर ते स्वतः बघतात की आजचं राहिलेल्या कामामुळे उद्याचं त्या कामाचा डोंगर साचलेला आहे आणि त्याला आपल्यालाच लढायला जायचंय। तर मग विचार करा, ते काम ज्या दिवशीचं त्या दिवशीच निपटणं किती गरजेचं आहे। आता समजा एखादा स्वयंपाक केलेला आहे, सगळ्यांना जेवण वाढली, सगळ्यांनी जेवण केलं, ताट सगळ्यांनी आपलं आपलं उचललं तर काय फरक पडला? पाणी जर सगळ्यांनी एकमेकांसाठी घेऊन दिलं तर काय फरक पडला? आपलं ताट जेवण झाल्यावरती आपण उचलून व्यवस्थित जागेवर ठेवलं तर काय फरक पडला? हा, एकदम चांगले गुणसंस्कारी असेल तर त्याच्यातलं खरकट म्हणजे अन्न न त्या ताटात उरवता जर चुकून उरलं असेल तुमच्याकडून तर त्याच्यातलं अन्न व्यवस्थित ठिकाणी ठेवणं, त्या ताटाला विसरून ठेवलं तर काय फरक पडला? आता असं म्हणायली तर मग भांडे घासायला लावती का? असं नाही बरं का। माझ्या भावाला विचारा, मी घरातलं सगळं काम करत असते आणि त्याला लहानपणीपासून वळण लावल्यामुळे त्याला काय संस्कार आहे हे पण बघू शकता तुम्ही। आता बेडरूम्स मधल्या गोष्टी हँडल करताना, बेडरूम्स मध्ये म्हणजे बेडरूम इट्स फॉर रेस्ट। हा, मस्त आपण रेस्ट करतो, सकाळी उठतो, अंथरून एकेकाचे एक साईडला, एकाचं इकडं, उशी तिकडं, ह्याच्यासाठी आहे का बेडरूम? ह्याच्यासाठी असतात का वस्तू? नाही ना। माझ्या आईनी तर वळण नसलं, माझ्या इतकं रागवती तुम्हाला काय सांगू। मी सुद्धा बोलले खाते माहिती का, माझ्या इतकं रागवती, उठल्या उठल्या ती काहीच काम करू, पहिले अंथरून घडी कर म्हणते ती। तिला मी इतका विनवण्या करत असते, रोज करत असते की हा थोडं मला आळस तर झुटकू दे, थोडं मला नीट सेटल तर होऊ दे, थोडा हा मॉर्निंग झाली या मूड मध्ये तर मला येऊ दे, मग मी अंथरून घडी करणारच आहे बाई। मी काही तशी नाहीये की अंथरून तुला घडी करायला लावलं गेलं तर, असं नाही। पण तरी सुद्धा ती ऐकत नाही। तिने जसं वळण लावून घेतलं स्वतःला, एक चांगला संस्कारच आहे ना। तिने जसं संस्कार दिला तसंच आमच्यावरती पण त्या गोष्टींचा अवलंबन, अनुशासन ती करत असते। सकाळी उठलंच की आपलं अंथरून जागेवर ठेवणं गरजेचं आहे। लहान राहो, मोठे राहो, कोणी पण राहो, एकदमच अजाणते लहान लेकरे तर मग त्यांची वेगळी गोष्ट आहे, त्यांना काहीच करता येत नाही, त्यांना समजत नाही। तसे तुम्ही सगळेच जण आहेत का? नाही ना। मग तुम्हाला बुद्धी आहे, तुमचा बुद्धीचा विकास होत आहे, तर मग व्यवस्थित त्याला सगळ्याला हेल्प करा ना घरामध्ये। तुमचं काम तुम्ही करा ना। तुम्ही झोपले तर मग उशा तुमचं अंथरून पांघरून उचललं दुसऱ्याचं काम आहे का? नाही ना। आता हे सगळ्याची सेवा, सगळ्यांची हांजी करणं म्हणजे एक म्हण आहे आमच्या ह्याच्यामध्ये, आमचं घरगुती म्हण आहे की सगळ्यांची हांजी करत बसणं। बस जेवण तोंडामधलं त्याला पचवून चरभरून ते पचवून देणं इतकंच बाकी राहिलेले। ताटात वाढतात, खाऊ घालतात, हे करतात ते करतात, अरे रे बस तितकंच बाकी राहिलेले का आता? म्हणजे ते पण काम बाकी राहिलेले का? आता आमच्याकडं म्हणजे लॅपटॉप तर नाहीये पण पीसी आहे। मग पीसी वरती जर एखादी व्यक्ती काम करत असेल तर ऑब्व्हियसली जास्त टाइम लागतो। कधी कधी प्रेझेंटेशन्स असतात, कधी आणखी काही काम असतं, एखादी रिपोर्ट बनवायची असते, खूप काही काम असतं, असं नाही की नाही।
काही लोक वर्क फ्रॉम होम करतात, त्यांचं सगळं काम त्यांना मॅनेज करावं लागतं, घरातलं सगळं काही बघून ते पण ऍडजस्ट करावं लागतं. तर मग ऑब्व्हियसली आपल्याला तिथं जे काम आहे तिथं आपल्याला लक्ष द्यावं लागतं, पाणी जागेवर लागतं, चहा, थोडासा मूड फ्रेश झाला, चहा असणं गरजेचं आहे, थोडासा ब्रेकफास्ट आपण ते खात खात सुद्धा एकदा चेक करतो, सगळ्या गोष्टींना प्रॉपर एडिट केलेलं आहे का नाही ते चेक करत असतो. तर मग तिथं जे वस्तू आपण यूज करणार तर त्या सर्व वस्तू आपलं काम झाल्यावर तिथेच पटकायचे आहेत का नाही ना, जागेवर ठेवणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आणि जिथं काही म्हणजे इंडस्ट्रीयल वर्क्स, मॅन्युफॅक्चरिंग हे सर्व सेक्टर्स आहेत ना, तिथं जॅपनीज रूल आहे की तुमचा जो वर्किंग एरिया आहे ना तो तुम्हालाच क्लीन करणे, नीट अँड क्लीन ठेवणं आहे, त्याला व्यवस्थित हँडल करणं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी जेव्हा हँडल करणार त्यासाठी त्याला रेडी करणे. तुम्ही स्वतः बघितलं असाल, जे लोक जॉब करतात त्यांना एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, त्या कंपनीत पसारा घालून कसंही काम करून या असं नसतं, शेवटच्या क्षणापर्यंत 10 मिनिटासाठी क्लिनिंग असतं. ते का असतं हे माहीत करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेतरी काम करता म्हणून फक्त तिथलंच करणं असं गरजेचं नाही, हे तुमचं घर, हे पण तुम्ही तिथले मालकच आहात ना, तुम्ही तिथले काहीतरी आहात ना, हे खूप गरजेचं आहे ना. जर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे वापरताय, त्याचं पूर्ण सर्व गोष्टींचा उपयोग करताय, तर मग त्याला मॅनेज करणं, त्याला नीट अँड क्लीन ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे. आता सर्व घर झाडझटक सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीटनेटके ठेवून झाल्यावर काही ठिकाणून आपल्याला असा खूप सारा कचरा, खूप सारी धूळ, खूप सारी माती, खूप साऱ्या अनावश्यक वस्तू काही इकडे पडल्या काही तिकडे पडल्या हे लक्षात येतं. पलंगाखाली आपण नेहमी नाही झाडत, काही जण तर नेहमीच नाही झाडत. आम्ही झाडतो बा, कारण आम्ही बऱ्यापैकी मोकळं ठेवलेले, त्याला खाली पसारच नको, झाडणंही होतं, स्वच्छही होतं, एक्स्ट्रा एफर्ट करायची गरजच नाही पडत असं आहे. तर बरं राहू दे, प्रत्येकाला नाहीच झालं समजा, मग त्यांनी कसं हँडल करायचं हे पण सांगते. खूप सारा भंगार जमा होतो, त्याला व्यवस्थित सॉर्ट आउट करा. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आपण कचऱ्यात टाकू शकतो, धूळ, माती, कार्डबोर्डचे पुठ्ठे वगैरे, ते सगळं एका बाजूला करा, जुन्या वस्तू एका बाजूला करा, भंगार एका बाजूला करा, जुने कपडे ते एका बाजूला करा, त्याला व्यवस्थित सॉर्ट आउट करा आणि त्याला कुठं कुठं आपण देऊ शकतो ते बघा. एखादी वस्तू तुम्हाला नाहीच लागत आणि आता नाहीच पाहिजे, ती एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. जुने कपडे, मी यावेळेस माझे सगळे काही जुने कपडे पण सॉर्ट आउट केले. आता जुने कपडे म्हणते मी, यायला मला हा जो ड्रेस आहे ना माझा साऊथ इंडियन ड्रेस, तो मी 8वीत असतानाच आहे, मी अजून पण वापरते. हा, मला ते आवडतो आणि मला ते येतो बरं का, तर मग म्हणून मी वापरलेले त्याला. पण म्हणजे जर तरी पण तुमचे काही असे कपडे असतील जे तुम्हाला लागतच नाही, ते एखाद्या गरीब लोकांना द्या ना, त्यांचे ते फायद्याचं होईल ना. मी लगेच शूटिंग करते बरं का. मला असं वाटेल ही म्हणली होती की नाही मी बेडरूमचं आवरते, असं नाही, लगेच करते, कारण मी ऑलरेडी आवरलेलं होतं, पण मी एन्श्युअर नव्हते की शूटिंग करू शकेल का नाही. तो जो छोटा पलंग आहे तो इकडं होता, ह्या कपाट आणि ह्या कोठ्यांच्या जागेवरती, पण त्याच्याऐवजी मी तिथलं जे सामान आहे ते इथं ठेवलं. जे रोज लागतात कपडे किंवा जे कपडे वॉश करायचे आहेत आणि खूप सारे आहेत, तर ते स्टोअर करण्यासाठी तुम्ही अशा बास्केट्सचा यूज करू शकता. हे ठेवलेले हे सामान माझं, ते आणखी मला वेगळं शूटिंग आहे जागर स्त्री शक्तीचा, त्याच्यामध्ये पण रेडी व्हायचं आहे, त्याच्यामुळं केलेले. कचऱ्याच्या डब्यामध्ये काय आहे, सॉर्टिंग कसं करायचं त्याचं दिलेलं आहे. हे आमच्या कॉलनीमध्ये काही लोकांनी वाटलं होतं तेव्हाच आहे.
K4 नॉलेजचं जे शूटिंग करते मी टीचिंगसाठीचं, तर तो बोर्ड आहे. इथं पण झाड झटक सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता हे जे कर्टन्स आहे तर ते मी मेन जे हॉल आहे तिथं लावणार आहे आणि मग इथं काय करणार आहे त्याचं थोडं सरप्राईज ठेवते. हे मी घेतलेलं कपाट आहे. इथं असा पसारा केला मी हे असं का बरं ठेवलं, पसारा नाही आहे बरं का. हे जेव्हा आपण यूज करतो हेअर ड्रायर तेव्हा त्याचं जे नोझल आहे ना तर ते थोडं हीट होतं त्याला आणि ते गरम झालेलं असतं. मग त्याला थोडं थंड होण्यासाठी मी असं ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच ठेवणार आहे. आता कपाटातल्या वस्तू कशा हँडल करायच्या. कधी कधी कपाटामधून आपण अल्बम्स काढतो, आपले जुने अल्बम्स असतात, सर्वजण बघतात करतात, ते बघून झाल्यावर नीटनेटके ठेवतात का? नाही, कोणीतरी एकच आवडत असतं बिचारं. ते झालं आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज आपण कपडे कपाटातून काढतो. तर एक कपडे काढताना त्याला आपण व्यवस्थित काढलं का, घडी करणाऱ्याला किती मेहनत लागली हे कधी बघतात का? नाही ना. त्याच्यासाठी एकदम म्हणजे त्याची शिक्षा म्हणून ना ज्याने त्यांनी स्वतःचे कपडे घडी करून एकदा दाखवा, आपले सगळे कपडे घडी करून ठेवायचे आणि मग त्याला मेहनत किती लागली ना ते ज्याचं त्याला बरोबर कळतं. एकदा तरी तशी शिक्षा स्वतःला पण द्या. आता नवरात्री निमित्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, धार्मिकरित्या आपल्या घरांमध्ये सगळ्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरी घटस्थापना होणार आहे त्यांच्या घरांमध्ये नवरात्री सुरू होण्याआधी स्वच्छ घर धुवून काढण्यात येतं. सगळे कपडे सगळे कपडे धुणं कधीच शक्य होत नाही. सगळे भांडे एका दिवसात धुणं कधीच शक्य होत नाही. त्याला थोडं व्यवस्थित करायचंय. त्या सणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे, त्याच्यात कामच करत बसायचं नाही. हा, कामाचा लोड जास्त होतो पण त्याला मॅनेज करून कसं आपण सण एन्जॉय करू शकतो याकरता हा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यासाठी मी 1 महिना आधीच सुरुवात केली आणि सुरुवात माझी सफळ पण होत आलेली आहे. फक्त थोडंसंच काम आहे. 8 दिवस बाकी, 8 दिवस बाकी, पण 8 दिवस बाकी काही जणांसाठी अशी पण गत आहे. तरी पण कसं करायचं याकरता मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आता घर धुणं तर झालं, जे आपले अंथरूण पांघरूण असतात ते सुद्धा सगळे स्वच्छ धुतलेले असणं गरजेचं आहे. सगळ्या बेडशीट्स, सतरंजी, चादरी, गालीचे हे सगळे धुण्यात येतात. प्रत्येक घरोघरी धुण्यात येतात. ते सगळे वस्तू धुताना त्याच्यासोबतच भांडे घासतात, कपडे धुतात. त्याचं एक सोबत केलेल्या कामामुळे जी व्यक्ती कंटिन्यू काम करते ते काही त्यांची तब्येतच बिघडून जाते काम करून करून. एक तर तितकं एकदम ओव्हरलोड करण्याची मशीनची पण तयारी नसती. मशीनची पण तयारी नसती. तर मग एखाद्या व्यक्तीला तसं काम करावं लागलं तर मग त्याला त्रास होणारच झाला ना. तर मग ते त्रास थांबवण्यासाठी थोडं सर्व गोष्टींना मॅनेज करायचं आहे. थोडं काम करायचं आहे. जे दिवस आपला महत्वाचा आहे त्या दिवसाच्या आधीचं नियोजन करायचं आहे. त्या ड्युरेशन जास्त द्यायचं आहे, टाइम ड्युरेशन जास्त द्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळं थोडं मॅनेज केलं तर मग जे तुमचा मुख्य दिवस आहे एखादा फेस्टिवलचा त्याच्या आधी तुमचं घर व्यवस्थितपणे स्वच्छ राहील. आता ह्या चादरी वगैरे धुणं, पाऊस पण चालू असतो, सगळं काही असतं. तर त्याच्याऐवजी जर काही लोकांनी आधी धुतलेले असतील तर त्यांनी एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे स्टोअर करून. त्याला परत आपण यूज केलेले नाही पाहिजे. धुतलेले आहेत तर हा संपूर्ण धुतलेले आहेत, एका ठिकाणी ठेवलेले आहेत, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि जी उरलेले चादरी वगैरे आहेत तर त्या धुताना कोणाची तरी मदत घ्यायची आहे. त्या फ्रिक्वेंटली जर तुम्ही धुतल्या तर त्याच्यामध्ये वर्षभराची धूळ, हा मग खूप मेहनत घेऊन पटकून धुवा लागली अशी वेळ येत नाही जर तुम्ही नेहमी घर आवरत असाल तर. आता प्रश्न घर शुद्धीकरणाचा. धार्मिकरित्या पण विचार करणं गरजेचं आहे.
तर घर शुद्धीकरणासाठी सर्व पितृ अमावस्या आहे त्यानंतर घरावरती गोमूत्र शिडकून किंवा एखादं चांगलं जलतीर्थ शिडकाव करून मग घटस्थापनेची पूजा केली जाते। अशा पद्धतीने सर्व गोष्टींना आपण करत असतो। त्यांच्याकडे पितृपक्ष जे आहे म्हणजे भोज जे आहे तर ते खूप लवकर होतं काही जणांच्या घरी। आता तुम्ही म्हणताल की ही काय म्हणते, आमच्या घरी पण जे पितृपक्षातलं जे जेवण आहे तर ते उशीर आहे, तर त्यामुळे जी तयारी करणार आपण तर त्याच्या शुद्धीकरणासाठी पण वेळ लागतो आणि वेळ खूप कमी मिळतो सगळं काही करण्यासाठी। तर त्याकरता त्याच्या आधी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता। असं नाही की तुमचं घरचं जे पितृभोज झालंय त्याच्यानंतर तुम्ही सगळी तयारी करताय, असं करणं म्हणजे करण्याऐवजी तुम्ही आधीच जर सगळं काही व्यवस्थित आवरावर केलेली असेल तर त्याच्यानंतर शुद्धीकरण केलं तरी चालतं, असं काही प्रॉब्लेम नाहीये। आता खरं स्पष्ट सांगते, तुम्हाला असं वाटलं असेल की हिनी असं सांगितलं, इतके उदाहरणं दिले आणि हे सांगितलं की काम करू लागा, मदत करू लागा, मदत करणं गरजेचं आहे, फक्त बायकांनीच घर का आवरायचं। खरं पण आहे ना, तुम्ही एखाद्या तुमच्या घरातली जी व्यक्ती आहे, जी घरातलं सगळं काम करणारी जी बाई आहे तिला तुम्ही म्हणजे विचार करता का? तिला कधी विचारता का की तुला आराम करायचंय का? कधी असं तिला विचारता का की तुला काम करण्याची इच्छाच नाही, मग तू कशाला काम करते, थोडं थांब, थोडं रेस्ट कर, असं कधीतरी कोणी म्हणतं का? नाही म्हणत। मी तर माझी घरातले जेवढ्या म्हणजे स्त्री आहेत ना त्यांना मी पण इतकं काम करते। हा, मी सगळ्या गोष्टींना मॅनेज करून पण काम केलेलं, असं नाही की नाही केलं। मी कधी चक्क म्हणते की तुम्हाला कंटाळा नाही येत का? तुम्हाला असं नाही वाटत का की बस झालं आता मी माझं आराम करेल दिवसभर? खरं पण येतो कंटाळा, असं कंटाळा म्हणजे कंटाळाच नाही, असं वाटतं की नाही आजचे दिवस तरी आराम नको असं वाटतं। मग तेव्हा कसा, हे खूप विचार करण्यासारखं आहे। सगळ्यांनी भेटून काम करणं गरजेचं आहे, सगळ्यांनी अनुशासित असणं गरजेचं आहे, हो की नाही? त्याच्यासाठी एक टेक्निक पण आहे, 5S टेक्निक, जॅपनीज टेक्निक आहे ती। घर कामाला बस एखादी अशिक्षित असं तसं काही पण समजणाऱ्या सर्व लोकांचा गैरसमज मी दूर करते। 5S टेक्निक असतं, जे तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एक मोठे ऑडिट्स पण होतात त्यावरती। जे लोक जॉब करतात एखाद्या चांगल्या पोस्टवरती आहेत, ज्यांनी टेक्निकल नॉलेज घेतलेले आहे, मोठे ट्रेनिंग्स घेतलेले आहेत, त्यांनी पण ह्या गोष्टीला स्वीकार केलेले आणि त्यांना पण माहिती असतं की 5S टेक्निक असतं ते कसं असतं। एखादी कंपनी कशी ते 5S ऑडिटला फेस करते, तेव्हा कशी तारांबळ उडते ना, तशीच तारांबळ एखाद्या बाईला घर सांभाळताना पण करावं लागते। जर एखाद्याने म्हणजे लाईक ऑडिटच आहे ना, एखादं गेस्ट आपल्या घरी आलं, त्यांनी घरातला फेरफटका मारला आणि म्हणलं इथं तर खराबच आहे, आवरलंच नाही का? कोणाकडे बोट दाखवलं जातं? जिनी घर आवरलं बस, जिच्याकडून घर आवरायचं राहिलेले बस तीच। अबाउट 5S टेक्निक, सीरी, स्टीशन, सिएसू, शिकेत्सू, शित्सुके असे जे जॅपनीज शब्द आहे त्याचा अर्थ पण सांगते मी। सीरी म्हणजे सॉर्ट आउट करा, स्टेशन म्हणजे सेट इन ऑर्डर, सेशन म्हणजे शाईन अँड क्लिनिंग, शिकेत्सू म्हणजे ऑर्गनाइज, स्टँडर्डाइज, शित्सुके म्हणजे त्याला सेट इन सेल्फ डिसिप्लिन असं आहे। म्हणजे गोष्टी एका साईडला करा, त्याचं वर्गीकरण करा, त्याला व्यवस्थित क्लीन करा, त्याला शाईन करा, स्टँडर्डाइज करा आणि त्यानंतर त्याला कंटिन्यू कसं व्यवस्थित त्या गोष्टीला आपण करू शकतो ते बघा, त्याच्यावरती अवलंबन करा। अशा पद्धतीची ही टेक्निक आहे जी घरापासून एखाद्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीपर्यंत लागू होत असते। तर अशा प्रकारे सर्व ज्या गोष्टी आहेत वर्किंग वुमनसाठी पण
आणि गृहिणींसाठी पण, सर्व महिलांसाठी पण, आणि महिलाच नाही तर घरात वावरणाऱ्या सर्वांसाठी पण ह्या गोष्टींना मला पटवून द्यायचं होतं. म्हणून मी जे काही बोलले तर त्याची मी माफी नाही मागणार बरं का. त्याचं हे सांगेन की मी का बरं बोलले, हे गरजेचं आहे ना. करे कोई और भरे कोई असं थोडीच असतं. तर नवरात्रीचं खूप काम करा असं नाही, व्यवस्थित कामाचं नियोजन करा आणि त्याच्यामध्ये खूप एन्जॉय करून व्यवस्थित शांततेत घाई गडबड न करता चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत नटून थटून नवरात्रीचा तुम्ही उत्सव साजरा करू शकता. आणि त्याच्यासाठी सोबत तुम्ही जागर स्त्री शक्तीचा हे माझं नवरात्रीचा जो एपिसोड आहे तो सुद्धा बघू शकता. त्याला पण खूप छान प्रतिसाद आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.